अघोरी साधक आणि सैतानी ताकद यांची अनोखी जुगलबंदी असणारी ही कथा जितकी विचित्र विलक्षण तितकीच भयानक, भयोत्पाद माजवणारी ही दीर्घ कथा आपल्याला खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा भीतीने रक्त गोठावून टाकणाऱ्या या अघोरी सफरीसाठी तयार राहा। कथेचं नाव आहे अघोरी भाग 11। लेखक दीपक पाटील। दुसऱ्या दिवशी सकाळी एका अभद्र बातमीने प्रताप खडबडून जागा झाला। शहरात यापूर्वी झालेल्या 3 मुलींच्या हत्येप्रमाणेच 4थी हत्या झाली होती। प्रतापने टीमला तिथे पोचायला सांगून तोही तिकडे जायला निघाला। तिथे पोचल्यावर त्या मुलीची बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली। चौकीवर यायला प्रतापला दुपारचे 12 वाजले। तो अघोरी अजूनही लॉकअपमध्येच होता। आता तो ध्यानधारणा करत बसला असावा। अघोरी लॉकअपमध्ये असतानाही शहरात आधीच्या 3 प्रकरणासारखेच हत्या झाल्याने अघोरी यामागे असण्याची शक्यता आता जवळपास नाहीशी झाली होती। म्हणजे मिलिंदच्या बाबांचे म्हणणे खरे असावे। प्रताप स्वतःशीच विचार करत होता। गेले 2 दिवस लॉकअपमध्ये असताना त्या अघोरीने अन्न पाण्याचा एक कणही घेतला नव्हता। शिवाय रात्रभर त्याच्या चालू असलेल्या बडबडीबद्दल एका कॉन्स्टेबलने प्रतापला सांगितले। अघोरी कोणतीही माहिती सांगत नव्हता, शिवाय अन्न पाणीही ग्रहण करत नव्हता। त्यामुळे त्याला सोडून देणे हा एकच पर्याय प्रताप समोर होता। आधीच चिघळत चाललेल्या या प्रकरणामध्ये जर या अघोरीचे लॉकअपमध्येच असताना काही बरे वाईट झाले तर उगाचच डोकादुखी वाढेल। हा विचार करून प्रतापने कॉन्स्टेबलना त्या अघोरीला सोडायला सांगितले। पण 2 कॉन्स्टेबलांना त्याच्या पाळतीवर राहण्याची सूचना दिल्या। प्रताप आता खरंच हतबल झाला होता। अघोरीकडून काही माहिती मिळेल ही त्याची आशा आता धूसर होत चालली होती आणि त्याला अचानक मिलिंदच्या बाबांनी सांगितलेल्या कुंडलीची आठवण झाली। त्यांनी मृत मुलींपैकी कोणत्याही 2 मुलींची कुंडली आणण्यास सांगितले होते। प्रतापने जाधव आणि 2 कॉन्स्टेबलना चटकन या कामासाठी रवाना केले। पुढील 3 तासात कॉन्स्टेबल एकूण 4 मुलींपैकी 3 मृत मुलींच्या कुंडल्या घेऊन चौकीत हजर झाले। प्रतापने कुंडल्या मिळताच मिलिंदच्या बाबांना फोन करून त्यांना भेटण्यास वेळ आहे का याची खात्री केली आणि होकार मिळताच तो तडक मिलिंदच्या घरी जायला निघाला। मिलिंदच्या घरी पोचताच मिलिंदचे आईने त्याचे हसून स्वागत केले। मिलिंदचे बाबा जणू प्रतापची वाटच पाहत हॉलमध्ये बसले होते। प्रतापने पोहोचताच त्या 3 कुंडल्या त्यांच्या हवाली केल्या। मिलिंदच्या बाबांनी चटकन पंचांग उघडून त्या कुंडल्या तपासण्यास सुरुवात केली। पुढील अर्धा पाऊण तास ते एक कुंडली हातात घेत फार गंभीर मुद्रेने काहीतरी तपासत होते आणि अचानक टाळी वाजवून ते म्हणाले, मला वाटलंच होतं काहीतरी विचित्र प्रकरण आहे हे। आता या कुंडल्या बघून खात्री झाली माझी। काहीही उलगडा न झालेला प्रताप म्हणाला, काका नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अरे या 3ही कुंडल्या जवळपास एकसारख्या आहेत। एका विशिष्ट नक्षत्रात जन्म झालेल्या मुलींच्या कुंडल्या आहेत त्या, आणि म्हणूनच या विशिष्ट मुलींची हत्या होत असावी। हे मानवी काम वाटत नाही बाळा। कसलीशी विचित्र असुरी शक्ती यामागे असावी असं वाटतंय मला। या मुलींचा जन्म ज्या नक्षत्रात झाला आहे ते नक्षत्र तितकंसं चांगलं मानलं जात नाही। ज्योतिषशास्त्रात काहीसं अशुभ मानलं जातं हे नक्षत्र, आणि असं अशुभ नक्षत्र निवडणारी शक्ती नक्कीच शुभ नसावी। एकंदरीत हे प्रकरण पोलीस खात्याच्या पोचण्यापलीकडचं आहे बाळा। बोलताना काकांचा चेहरा फारच गंभीर आणि तितकाच घाबरलेला वाटत होता। यावर काय मार्ग काढावा याचा विचार करत असलेल्या प्रतापला त्या अघोरीची आठवण झाल्याने तो काकांना सांगू लागला, आणि हो काका, त्या अघोरीला आम्ही 2 दिवस लॉकअपमध्ये ठेवलं होतं, पण त्याच्याकडून एकही शब्द कळला नाही आम्हाला। त्याने आम्हाला मदत करण्यासही नकार दिला नाही, पण मदतही केली नाही। काहीसा विचित्र
हेकेखोर माणूस आहे तो. त्यावर किंचित हसून मिलिंदचे बाबा उद्गारले, अरे बाळा, अघोरी जेवढे शक्तिशाली आणि सिद्ध असतात तितकेच ते लहरी आणि हेकेखोरही असतात. आणि तो काही गुन्हेगार नव्हे जो तुमच्या पोलिसी खाक्याला घाबरून घडाघडा बोलायला लागेल. तो निश्चितच एक सिद्ध अघोरी असावा. आणि असा अघोरी केवळ आणि केवळ त्याचं मन जिंकल्यासच तुम्हाला मदत करतो. बाकी तुम्ही त्याला देहदंड जरी दिला तरी तो अवाक्षरही उच्चारणार नाही. कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर इथे उपयोगी पडणार नाही. जेव्हा त्या अघोरीला तुझ्यावर विश्वास बसेल तेव्हा आणि तेव्हाच तो सत्य काय आहे ते तुला सांगेल. आणखी एक, आतापर्यंतचे 4 बळी हे अमावस्येला घेतले आहेत त्या सैतानी शक्तीने. त्यामुळे अमावस्येला तुम्हा पोलिसांना जास्त सतर्क राहावं लागेल. यावर काहीसा निराश झालेला प्रताप म्हणाला, काका, आम्ही त्याच्यावर कोणत्याही बळाचा वापर केला नाही. शक्य तेवढ्या अदबीने त्याची चौकशी केली. आता आणि काय करायला हवं? हे बघ प्रताप, प्रथम त्याला लॉकअपमधून मुक्त कर आणि तुला त्याला वारंवार भेटावं लागेल. तो तुला झिडकारेल, तुझ्याशी बोलणार नाही कदाचित, पण तुला आपले प्रयत्न सोडून चालणार नाहीत. कारण तो अघोरीच आहे जो तुम्हाला मदत करेल. मी आधीच सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये पोलीस खाते काहीही करू शकणार नाही. कारण हे कोण्या माणसाचे काम वाटत नाही, हे एखाद्या काळ्या शक्तीचे काम आहे. तेव्हा तुला थोडं धीराने द्यावं लागेल. एवढ्यात मिलिंदची आई चहा घेऊन आली. प्रताप आणि काकांनी चहा घेतला आणि प्रताप त्यांचा निरोप घेऊन चौकीकडे निघाला. त्या रात्रीच्या प्रकरणानंतर साधना प्रचंड घाबरली होती. थोडीशी सावरल्याने तिने त्वरित प्रतापला फोनही केला होता, पण फोन उचलला गेला नाही. आज साक्षीला स्कूल बसमध्ये बसवून साधना घरात आली आणि तिला प्रतापला फोन करायची आठवण झाली. तिने प्रतापला फोन केला. 4 रिंगनंतर फोन उचलला गेला. हॅलो प्रताप, आहेस कुठे? किती फोन करायचे तुला? काहीशा चिडक्या स्वरात साधना विचारू लागली. अगं सॉरी दीदी, जमलंच नाही कामामुळे. तू घरी बोलावलं होतंस. या 2 दिवसानंतर नक्की येतो मी, प्रॉमिस. प्रताप म्हणाला, नाही प्रताप, 2 दिवसांनी नको. तू आत्ताच्या आत्ता घरी ये, फार अर्जंट काम आहे. अगं दीदी, आता खरंच नाही जमणार मला. 2 दिवसांनी येतो ना मी, प्लीज. प्रताप विनवणी करू लागला. प्रताप, हा तुझ्या लाडक्या भाचीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. काही करून मला पुढच्या तासाभरात भेट. मला तुझी गरज आहे रे. अन साधना रडू लागली. अगं ए, रडतेस का? काय झालंय दीदी? साक्षी ठीक आहे ना? प्रतापने काळजीच्या सुरात विचारले. सध्या तरी ठीक आहे, पण तू घरी ये. असं फोनवर नाही सांगता येणार. मी वाट पाहते तुझी, साधना म्हणाली. हो दीदी, मी अर्ध्या तासातच पोचतो. तू रडू नकोस प्लीज, म्हणत प्रतापने फोन कट केला. प्रताप भेटायला येतोय या विचाराने साधना काहीशी सुखावली. न कळत तिच्या मनपलटावर साक्षी बाबतीत घडलेल्या त्या विचित्र घटना तरळू लागल्या. अन रात्रीचा तो प्रसंग आठवून तर तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. आपण जे पाहिलं ते नक्की तसंच होतं की भास? असं कसं घडू शकतं? पण भास म्हणावा तर आपण स्वतः धक्के देऊन खोलीचा दरवाजा उघडला होता. दरवाजा आतून बंद नव्हता, तर मग आतून तो घट्ट पकडून ठेवणारा कोण होता? अन साक्षी, ती म्हणजे साक्षी नव्हतीच मुळे. माझी पोर अशी का वागत असावी? काय झालंय तिला? अन काय पाठीमागं लागलंय माझ्या सुखी कुटुंबाच्या? अचानक खिडकी बाहेरच्या त्या झाडावर झालेल्या कावकावने साधनाची तंद्रीभंग झाली. अन न कळत तिची नजर बाहेरील त्या झाडावर बसलेल्या अभद्र कावळ्यांवर गेली. तसं एका अनामिक भीतीने तिच्या काळजात न कळतच धडधड वाढली. चटकन उठून साधनाने ती खिडकी बंद केली आणि ती आतुर होऊन प्रतापची वाट पाहू लागली. पुढील 20 मिनिटात बेल वाजली. सोफ्यावर बसलेली साधना दरवाजाकडे धावली. आयपीसमधून तिने बाहेर पाहिले. बाहेर प्रताप उभा होता. तिने चटकन दरवाजा उघडून त्याला आत घेतलं आणि त्याला बसायला सांगून
ती किचनमधून पाणी घेऊन आली. ते राहू दे दीदी, आधी मला सांग काय झालं साक्षीला. प्रतापने थेट विषयाला हात घातला आणि सोफ्या शेजारीच बसलेली साधना रडू लागली. पुढील 3-4 मिनिटात प्रतापने कसेबसे तिला शांत केले. काहीशी सावरलेली साधना हातातल्या ग्लासामधील पाणी प्यायली आणि तो ग्लास टिपॉयवर ठेवून गळा खाकरत ती बोलू लागली. साक्षीच्या बाबत घडलेल्या त्या विचित्र घटना तिने क्रमवार प्रतापला सांगितल्या. प्रताप जणू कानात प्राण आणून सगळं काही ऐकत होता आणि जसा त्या कावळ्यांचा विषय निघाला तसा हळूहळू त्याचा चेहरा लकवा मारल्यासारखा होऊ लागला. मनात उठलेले अनामिक भीतीचे वादळ चेहऱ्यावर येऊ न देता त्याने विचारले, दीदी साक्षीची कुंडली बनवली असेल ना तू. या अनपेक्षित प्रश्नांवर काहीशी दचकून साधना म्हणाली, हो बनवली आहे, पण त्याचं काय. मला देतेस का ती. प्रताप आता सावरलेला दिसत होता. हो आणते मी, पण हे कुंडलीचं काय मध्येच. साधना कुतूहलाने विचारू लागली. आता काही विचारू नकोस, आधी मला ती कुंडली दे. तशी साधना उठून बेडरूमकडे गेली. पुढील 10 मिनिटात ती कुंडली घेऊन हॉलमध्ये आली आणि ती प्रतापच्या हातात देत म्हणाली, अरे विसरलेस मी, जेवण केलंस का तू. नाहीतर 15 मिनिटं थांब, आमटी आणि भात तयार आहे, मी चटकन 2 पोळ्या करते. त्यावर चटकन उठत प्रताप म्हणाला, नको दीदी, मी नाश्ता करून आलोय, मी तासभरात परत येतो ही कुंडली घेऊन, तू जेवून घे. आणि प्रताप पुढच्या क्षणाला घराबाहेर पडला. प्रतापने दिलेली कुंडली निहाळत मिलिंदचे बाबा काही क्षण हरवून गेले होते आणि अचानक ते उठून उभे राहिले. त्यासोबतच घाबरलेला प्रतापही उभा राहिला. मिलिंदचे बाबा काळजीच्या सुरात बोलू लागले, अरे तेच नक्षत्र, 5वा बळी घेतला की काय त्या सैतानी शक्तीनं. त्यावर प्रताप मंद सुरात म्हणाला, नाही काका, ती माझ्या भाचीची साक्षीची कुंडली आहे. प्रतापचा तो मंद स्वर आणि पडलेले खांदे पाहून त्याला धीर देत काका उद्गारले, अरे एवढी काळजी नको करू, कुंडली ते नक्षत्र आहे म्हणून सर्वांच्याच बाबतीत तसं घडावं असं नाही, उगाचच निराश होऊ नकोस. त्यावर प्रतापने आपल्या भाचीच्या बाबतीत घडलेल्या त्या सर्व अभद्र घटना काकांना सांगितल्या. ती कहाणी ऐकून मात्र काका मटकन खाली बसले आणि अतिशय गंभीर सुरात बोलू लागले, प्रताप, या साऱ्या प्रकरणावरून तुझी भाची त्या सैतानी शक्तीच्या निशाण्यावर आहे हे स्पष्टच दिसतंय. पण तुला धीर न सोडता खंबीर व्हावं लागेल. तुझ्या बहिणीला आधार द्यावा लागेल आणि भाचीचा जीव वाचवावा लागेल. आणि त्या गोष्टीमध्ये केवळ एकच व्यक्ती तुझी मदत करू शकतो आणि तुला माहीत आहे तो व्यक्ती कोण आहे ते. अमावशेला अजून 20 दिवस बाकी आहेत, हिम्मत हारू नको बाळा. यावर प्रतापने मान हलवून होकार देत गालावर उघळणारे अश्रू पुसले आणि दीर्घ श्वास घेत त्याने काकांचा निरोप घेतला. आपल्या बुलेटवरून साधनाच्या घरी चाललेल्या प्रतापच्या मनात आता साक्षीचाच विषय घोळत होता. साक्षीच्या जन्मापासूनच्या सर्व गोष्टी जणू त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारख्या तरळू लागल्या आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर आतापर्यंत बळी गेलेल्या त्या 4 मुलींच्या डेड बॉडी दिसू लागल्या. त्यामुळे आणखीनच विचलित झालेला प्रताप एका चहाच्या टपरीवर थांबला. बाजूच्या टाकीतून जग भरून पाणी घेत त्याने ते तोंडावर मारले. थंड पाण्याच्या भमक्यांनी त्याला थोडं बरं वाटलं असावं. चेहरा हातरुमालाने पुसत तो बाजूच्या लाकडी बाकावर बसला आणि त्याने सिगारेट पेटवली. एवढ्यात एक 10-12 वर्षाचा मुलगा कटिंग चहा घेऊन त्याच्या जवळ आला. प्रतापने अलगतच तो चहाचा ग्लास हातात घेतला आणि सिगारेट ओढत तो चहाचा घोट रिचवू लागला. त्याच्या डोक्यात विचाराचं वादळ पुन्हा उठू लागलं. दीदीला या बाबतीत सांगावं का? पण काय सांगावं आणि कसं सांगावं? ती घाबरून जाईल. सचिन तर विश्वासच ठेवणार नाही आणि तिला सांगूनही परिस्थितीत काही फरक पडणार आहे म्हणा. उगाच टेन्शन घेऊन ती दिवसरात्र रडत बसेल. तिला हे सांगायलाच नको. अजून 20 दिवस आहेत अमावस्येला. याचा सोक्षमोक्ष लावायला त्या अघोरीला भेटावंच लागेल. दुसरा काहीही पर्याय नाही आपल्याकडे.
साक्षीला वाचवायला काहीही करावं लागलं तरी तयारी आहे माझी. फक्त त्या अघोरीने मदत करायला हवी. देव करो आणि माझी भाची या संकटातून सुखरूप बाहेर पडो. अन न कळत प्रतापची नजर आकाशाकडे गेली. मनोमन देवाचा धावा करत तो उठला. चहाचे पैसे चुकते करून तो साधनाच्या घराकडे निघाला. लिफ्टमधून आत शिरताच प्रतापने आतील आरशात आपले केस ठीक केले. चेहरा हसरा करत तो शक्य तेवढे नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करू लागला. साधनाला कसलीही शंका यायला नको म्हणून त्याची खटपट सुरू होती. आणि आता त्याने साधनाच्या फ्लॅटच्या दरवाजाची बेल वाजवली. त्याची वाट पाहत बसलेल्या साधनाने चटकन दरवाजा उघडून त्याला आत घेतले. आता तरी सांगशील हे काय चालू आहे ते? अधीर होत साधना विचारू लागली. साक्षीची कुंडली साधनाकडे देत सोफ्यावर बसणारा प्रताप म्हणाला, अगं एक जण आहेत ओळखीचे, पंचांग बघतात. त्यांना दाखवली कुंडली. म्हणाले एक शांती करावी लागेल, सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस. चेहरा शक्य तेवढा नॉर्मल ठेवत प्रताप म्हणाला, पण हे असं का घडतंय रे? मला फार काळजी वाटते साक्षीची. साधना मात्र गंभीर होती. अगं कुंडलीत कसलाचा ग्रहदोष आहे असं काहीतरी म्हणत होते, पण सगळं ठीक होईल, काळजी करू नका असंही म्हणाले ते. तेव्हा तू आता जरा शांत हो. काहीही भीतीदायक असलं तर काळजी करू नको, मी बघतो काय ते. प्रतापच्या शब्दांनी साधना काहीशी निर्धास्त वाटू लागली. आणि अचानक ती विचारू लागली, मग उद्याच करूया का ती शांती? नाही, अमावस्येनंतरचा एक दिवस आहे, तेव्हा करावी लागेल. तू स्वतःची आणि साक्षीची काळजी घे. चल येऊ मी, मला चौकीवर जायचंय. म्हणत प्रताप उठला. साधनाने मानेनेच होकार दिला तसा प्रताप घराबाहेर पडला. साधनाच्या घरातून बाहेर पडून मुख्य चौकात येताच प्रतापने त्या अघोरीच्या पाळतीवर असणाऱ्या कॉन्स्टेबलला फोन केला. कॉन्स्टेबलच्या सांगण्यानुसार तो अघोरी शहराबाहेर नदीकाठी असणाऱ्या स्मशानात ठाण मांडून होता. गेले 3 तास तो स्मशानात ध्यानधारणा करत बसला होता. साध्या वेशात असलेला तो पोलीस कॉन्स्टेबल दूर अंतरावरून अघोरीवर नजर ठेवून होता. प्रतापने चौकीवर न जाता थेट त्या अघोरीची भेट घेण्याचे ठरवले. त्या कॉन्स्टेबलना तसे सांगून प्रतापने गाडी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवली. नदी किनाऱ्याच्या घाटाजवळ पोहोचताच प्रतापने आपली बुलेट एका बाजूला उभी केली आणि तो त्या दगडी घाटाच्या पायऱ्या उतरू लागला. त्याला येताना पाहून घाटाच्या एका पायरीवर बसलेला तो कॉन्स्टेबल लगबगीने उभा राहिला आणि त्याने प्रतापला सलाम केला. प्रताप हातानेच तो कुठे आहे विचारले असता त्या कॉन्स्टेबलने आपला उजवा हात वरती करून तर्जनीने दिशा दाखवली आणि प्रतापची नजर तिकडे वळली. रणरणत्या उन्हात स्मशानातली राख अंगाला फासून तो अघोरी शांत चित्ताने बसून होता. शेजारीच एक चिता दगदगत होती. कदाचित रात्री उशिरा दाह संस्कार झाले असावे. राख आणि काळवंडलेल्या कोळशा व्यतिरिक्त आता तिथे काहीही शिल्लक नव्हते. त्या चितेतून अधूनमधून धुरांचे हलके लोट उठत होते आणि तिथून 20 फुटावर कडक उन्हात तो अघोरी पद्मासन घालून बसला होता. कॉन्स्टेबलला त्या पायरीवरच बसायला सांगून प्रताप हलकेच पावले उचलत त्या अघोरीकडे जाऊ लागला. जवळ पोचून त्याच्या शेजारी उभे राहून प्रतापने त्या अघोरीला आवाज दिला, पण त्या अघोरीचा केस सुद्धा हलला नाही. डोळे मिटून शांत चित्ताने त्याची ध्यानधारणा सुरूच होती. प्रतापला अघोरी लॉकअपमध्ये असतानाच्या अनुभवावरून चांगलेच ठाऊक होते की ध्यानधारणेत बसलेला हा अघोरी आता लवकर उठणार नाही. त्यामुळे तुर्तास तरी येथे थांबण्यास काहीही अर्थ नाही. हे जाणून प्रताप परत घाटाकडे वळला. घाटाच्या पायरीवर बसलेल्या त्या कॉन्स्टेबलला प्रतापने हा गोसावी त्याच्या ध्यानधारणेतून उठल्यास मला त्वरित कळवा अशा सूचना दिल्या आणि तो चौकीकडे निघाला. चौकीवर आलेला प्रताप स्वतःला कितीही व्यस्त ठेवू पाहत असला तरी त्याच्या डोक्यातून आपल्या भाचीचा साक्षीचा विचार जात नव्हता. येत्या 20 दिवसात त्याला काहीतरी करावं लागणार होतं. काहीही करून या अघोरीला पटवावं लागणार होतं आणि त्याला मदत करण्यास उद्युक्त करावं लागणार होतं. अन्यथा साक्षीचा जीव धोक्यात आहे ही गोष्ट प्रताप जाणून होता.
आणि म्हणूनच चौकीत आल्यापासून दर अर्ध्या तासाने तो त्या कॉन्स्टेबलला फोन करत होता. तो अघोरी ध्यानधारणेतून उठला की नाही ते विचारत होता, पण कॉन्स्टेबलच्या म्हणण्यानुसार अजूनही तो अघोरी तिथेच बसून होता. प्रताप नदीवरून निघून आल्यापासून अघोरी किंचितही जागचा हल्ला नव्हता. आता रात्रीचे 9 वाजत आले. पाळतीवर असणाऱ्या त्या कॉन्स्टेबलने स्वतःहून फोन केल्याने प्रतापने मोठ्या उमेदीने तो फोन उचलला, पण त्याची निराशा झाली. कॉन्स्टेबलच्या सांगण्यानुसार तो स्वतः मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात त्या अघोरीजवळ जाऊन आला होता, पण तो अघोरी अजूनही ध्यानधारणेत होता आणि आता त्या कॉन्स्टेबलची ड्युटी संपायची वेळ झाल्याने घरी जाण्याच्या परवानगीसाठी त्याने फोन केला होता. प्रतापने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. उद्या सकाळी उठल्यावर थेट स्मशानात जाऊन त्या अघोरीची भेट घेऊ हा विचार करून प्रतापही आता आपल्या क्वार्टरकडे जायला निघाला. अघोरीची भेट होऊनही काही मदत न झाल्याने प्रताप काहीसा निराश होत बुलेटवर बसला आणि क्वार्टरकडे जाऊ लागला. शिल्लक असलेल्या 20 दिवसातील आजचा दिवस वाया गेला होता. आता प्रतापकडे आपल्या भाचीला वाचवण्यासाठी फक्त 19 दिवस बाकी होते.